दरम्यान वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी हगवणे कुटुंबाव्यतिरिक्त 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। फरार असताना राजेंद्र हगवणेला मदत केल्याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे। कर्नाटकचे माजी ऊर्जा मंत्री वीरकुमार पाटील यांचा मुलगा प्रीतम पाटीलला अटक करण्यात आलेली आहे। तर वडगाव मावळमधील मोहन उर्फ बंडू भेगडे, लोणावळ्यातील बंडू फाटक, साताऱ्याच्या पुसेगावमधील अमोल जाधव आणि राहुल जाधव अशा 5 जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। वैष्णवीच्या मृत्यूनंतर फरार राजेंद्र हगवणेला यांनी मदत केल्याची माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी कारवाई केलेली आहे। मोहन उर्फ बंडू उत्तम भेगडे हा वडगाव मावळचा, तर बंडू लक्ष्मण फाटक लोणावळ्याचा आणि अमोल विजय जाधव पुसेगाव सातारा, राहुल दशरथ जाधव पुसेगाव सातारा आणि कर्नाटकचे माजी मंत्री वीरकुमार पाटील यांचे सुपुत्र प्रीतम वीरकुमार पाटील यांना अटक करण्यात आलेली आहे। वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात राज्याचे कारागृह महानिरीक्षक जालिंदर सुपेकर अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जाते। सुपेकरांच्या आशीर्वादामुळे हगवणे कुटुंबियांना 4 वर्षात 2 शस्त्र परवाने मिळण्याची चर्चा आहे। तसंच सुपेकरांच्या पत्नीच्या आग्रहामुळे वैष्णवीच्या लग्नात हगवणे यांना 1.5 लाख रुपयांच्या चांदीची भांडी, फर्निचर द्यावं लागल्याचा वैष्णवीच्या पालकांचा आरोप आहे। तर हगवणे कुटुंबाची मोठी सून मयुरीनं देखील सुपेकरांवर छळात सहभागी असल्याचे आरोप केले होते। पण पोलीस कारवाई वेळी सुपेकरांनी प्रकरण सामोपचारानं मिटवण्यासाठी दबाव टाकल्याचा मयुरीनं आरोप केलाय। तर या प्रकरणातील आणखी एक आरोपी निलेश चव्हाणला शस्त्र परवाना मिळवून देण्यासाठी सुपेकर यांनी पदाचा गैरवापर केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी केलाय। या सर्व आरोपांमुळे जालिंदर सुपेकर अडचणीमध्ये येण्याची शक्यता नाकारता येत नाही।